बातमी अंतरवाली सराटीतून आहे। अंतरवाली सराटीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। जरांगे आणि लाड यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। जरांगेंच्या 30 मेच्या उपोषणापूर्वी सरकार ॲक्शन मोडवर आलं। मुख्यमंत्र्यांचे दूत प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला गेले। जरांगेंचा अल्टिमेटम मात्र कायम होता। मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये 22 मे 2026 ला अंतरवाली सराटीमध्ये काल एक बंद दाराआड चर्चा झाल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आणि यांच्यामध्ये 22 मे रोजी अंतरवाली सराटी इथं बंद दाराआड चर्चा झाली। अत्यंत महत्त्वाची चर्चा पार पडली। मनोज जरांगे 30 मे पासून जारी केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं त्यांचं दूत म्हणून प्रसाद लाड यांना पाठवलं होतं। मात्र या चर्चेअंती काहीसा जो काही सकारात्मक परिणाम आहे तो कुठेतरी पाहायला मिळालेला नाहीये। जरांगे आपल्या उपोषण करण्यावरती ठाम आहे। त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। 30 मे रोजी काय करायचं असेल तो GR काढा, मराठ्यांच्या बाजूने निर्णय द्या, अन्यथा उपोषण करण्यावरती आपण ठाम असल्याचं जरांगेंनी सांगितलं। आणि मी दादाला विनंती करायला आलोय। नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे। पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय, तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी। आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन। आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे। आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत। लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात। आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला। असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात। एका भावाने लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावाने येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही। आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत। आम्ही कुठे कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या अगोदर म्हणतो मी बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गाने। मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकते, कोणाला काय म्हणायचं तर म्हणू दे, एका बाजूने करते ते दाखवते, काय दाखवते। मी काही पण धिंगाणा करू शकलो, नाच का असतो तर काही पण धिंगाणा केला असतं। मी धिंगाणा नाही होऊ दिला। एक आपल्याला त्यांनी मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं ही प्रत्येक पोरांना सांगतो। प्रत्येक आम्ही तुमच्या जातीचा एक शब्द, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या, कुणी नाकारलं। ही आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं, नाकारलं कुणी। त्यात बोलतो का, मी बोललो राहतो तुम्ही गॅजेटियरचा GR दिल्यापासून बघा तुम्ही, मुख्यमंत्र्यांना विखे पाटील साहेबांना श्रेय दिले मी ते डायरेक्ट। आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेलं मला दाखव, ह्या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला।